हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर बघा, आज आहे अक्षय तृतीया. तर मी असं लुक केलेलं आहे. तर साडी घातली आणि असा गजरा लावलाय. कसं वाटतंय लुक नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला, आता आम्ही आणलेले आहेत अक्षय तृतीयाला पहिले सीझनची आंबे. तर ते पहिलं पाण्यात ठेवूया आणि बघू पुढं आज काय नवीन काय घेतात, तुम्ही काय काय घेता नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही तर काय तर घेतो, भांडं वगैरे काय घेतो, कधी घेत नाही कधी घेतो परिस्थितीनुसार. तर आज काय घेतो ते पण तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये कळत. तर चला, आपण पहिला आंबे घालूया पाण्यामध्ये, म्हणजे ठेवूया रस बनवायला, थंड होतील आणि मग लावूया पुढच्या कामाला. तर चला. तर चला बघा, किचन थंडगार पडलं आहे. आता लागायचं स्वयंपाकाला. आणि इकडे दम नाही निघत, कधी बनवते. आमरस एवढं फेवरेट आहे ना, आणल्या खाल्ले. पण आता आम्ही नाही का जास्त नाही आणत बरं का, अजून 15-20 दिवसांनी आणतो. तरी पण थोडेसे आणतो नावाला. तर 1 किलोभर आणले होते, खाल्लेत पोरांनी 1-2. तर चला, हे बघा ही टाकते केस बघा, भूतनी हे बघा दम निघतोय का, टाक. त्याच्यावरचं केमिकल वगैरे आता आतमधलं तर नाही काढू शकत, वरचं तरी नाही का. आताच नाही येत आंबे बाजारात फ्रेश बरं का, अजून 15-20 दिवसांनी सगळे टाक. तर चला, हे टाकूया आणि लावूया दुसऱ्या कामाला. बघू शकता आपल्या इकडे झालेलं आहे स्वयंपाकाला रेडी. तर हा आहे स्पेशल अक्षय तृतीया स्पेशल. आम्ही आकिदी म्हणतो बरं का. तर हा आहे आकिदी स्पेशल आमरस. तर ह्याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे, साखर नाही टाकणार आहे बरं का. आणि असं थोडंसं नमक. आणि हे फ्रीजमध्ये चिल्ड करायला ठेवायचं, एकदम मस्त थंड पुरणपोळीसोबत तुम्हाला सांगते. हे बघा, तोंडाला आलं बघा पाणी. तर हे असं मस्त फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि मी खोलते बाळा, खालच्या ह्याच्यात ठेव. आणि इकडं मस्त असं बघा, माझा आता राईस शिजायला ठेवला आहे. इकडं डाळ लावली कुकरला. आणि हे बघा असं मस्त आमटीची पण आता तयारी करून घेणार आहे, असं मस्त ओल्या खोबऱ्याची. आणि इकडं मध्ये पिलो. तर चल, पाणी येत नाही रे वरती. ओ माय गॉड. तर बघा, फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे. आणि मला एवढा पसीना झाला आहे बघा, माझी टिकली पण गेली. एवढं गरमीमध्ये मी ब्लॉग बनवू नाही सकट स्वयंपाकाचा. तर चला, तुम्हाला आज दाखवते अक्षय तृतीया स्पेशल, म्हणजे आपली आकिदी स्पेशल काय आहे. तर चला, माझी बोबडी जरा वळती, असे हार्ड शब्द बोलतात नाही येत. तर चला बघूया आजचं स्पेशल बेत. बघा, इकडं आहेत पापड भजी. आणि इकडं मस्त अशी आपली आमटी. आणि मी हिरव्या खोबऱ्यात म्हणजे ह्या खोबऱ्यात केली ना, काय बोलतात, ओल्या म्हणून थोडीशी काळी नाही झाली. आणि इकडं आहे राईस. इकडे आहेत बघा स्पेशल अशा मस्त पोळ्या. हे बघा, थोड्याशा फुटल्यात पण ठीक आहे, अशा मस्त पोळ्या. आणि इकडं माझे वडील आले, पप्पांसाठी चहा ठेवला आहे. तर चहा पिल्याशिवाय माझ्या पप्पांना नाही जमत. आणि इकडं बघा पसारा. आणि आपलं स्पेशल असा थंडगार रस कुठे गेला, हे असंच बघा थंड होत आहे. तर चला, माझी वडील आता आम्ही मस्त जेवणार आहे. तर जेवतो. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गरम होते मला. बाय. मी अशीच आहे, बालिश.